आता आजूबाजूची लोक झाली मोकळी, पण त्यांच्या आईवडिलांच्या पोटात दुःख राहिलं ना. 9 महिने बाळ सांभाळलं, 9 महिने सेवा केली, सरकारी खाताने सवा हातरीत. मुलींना माझं सांगणं आहे, विश्वास कोणावर ठेवू नका आणि आपल्या पद्धतीत व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा. नमस्कार मित्रांनो, तशी मोबाईलवर मी पाहिलं नसरापूर बोर तालुक्याची पुरीची छेड काढल्यामुळे बारीकच 4 वर्षाची मुलगी आहे. तर ते समाजाला सुद्धा शोभासारखं नाही, कारण त्यांचं वय काय, मुलीचं वय काय लहान. अशा गोष्टी घडायला लागल्या त्या. आपल्या मुलींनी पण असं आहे, कुणावर विश्वास ठेवायचा नाही. चुकून आपला माणूस जवळचा असेल त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचं काम आहे, कारण काळ तसा आता राहिलेला नाही. कारण काळात फार बिघड झालेली आहे. तर अशा गोष्टी माझं सांगणं आहे, कारण शिवाजीराजेच्या काळात त्यांनी न्याय लगेच दिला असता. आता न्याय राहिलाच नाही. आता चालू काळात ना न्याय राहिलेला नाही. मग ते बापू बिरूने काय केलं, या अशा वाईट गोष्टीकडे होत्या. रांगाशिंदा दिवसा आया बहिणी छेड काढायचा. मग त्यांनी हेच बकरी मेंढपाळ असताना काठी खाली ठेवली आणि त्यांना बंदूक घ्यावी लागली, कुऱ्हाड घ्यावं लागली, आणि आया बहिणीसाठी त्यांना ते हत्यार उचलावं लागलं. तेव्हा रांग्या शिंद्याला मारला आणि शिंद्याला मारला, अन्न ताकर करायला सुद्धा मारला त्यांनी, कारण हे वाईट काढायला लागलं म्हणून. नाही तर तो काय मेंढकाळ होता, साधा माळकरी माणूस होता, त्याला ही करायची गरज नव्हती. पण आया बहिणी त्याला दाखवाना म्हणून हे करावं लागलं. म्हणजे आताची कुर्ती का शिजायला मला येईना. आता तर कायदा झालं, मोबाईल झालं, पाहिजे ते सरकारने दिलेलं. आता तरी सरकार याव डिसिजन घेत नाही. बापू विरोधात कायद्या विश्वास नव्हता. ते काय करायचं, कायदे असा होते की जो चांगला आहे त्याला धरायची आणि जो चोरी करतो त्याला सोडायची. कारण जगात लय जाती कर्म चालला नाही, किंमतच नाही राहिली, अजिबात किंमत नाही राहिली. मग ते बापू बिरूने काय केलं, या अशा वाईट गोष्टीकडे होत्या. रांगाशिंदा दिवसा आया बहिणी छेड काढायचा. मग त्यांनी हेच बकरी मेंढपाळ असताना काठी खाली ठेवली आणि त्यांना बंदूक घ्यावं लागली, कुऱ्हाड घ्यावं लागली, आणि आया बहिणीसाठी त्यांना ते हत्यार उचलावं लागलं. नाही बापू विरोधात कायद्या विश्वास नव्हता. ते काय करायचं, कायदे असा होते की जो चांगला आहे त्याला धरायची आणि जो चोरी करतो त्याला सोडायची. मग त्यांचा बापू विरुद्ध विश्वास नव्हता, त्यांना आप्पा म्हणतो आम्ही, विश्वास नव्हता आप्पांचा. कायद्यावर अजिबात विश्वास नाही. आता पण तेच चाललं. ते गुन्हेगार आहे त्याला सोडून द्यायचा आणि बिनगुन्हेवाला धरायचा. सरकारी खाताने सवा हातरीत. हे पिढा ना पिढी बोलच आहे. हा आज आता आता मला वाटतं चालू वर्षात कितीतरी घटना आहे वाईट वाईट घडले. ते एकाला निर्णय का मिळत नाही, निर्णय का देत नाही, तुमच्याकडे समजा असून तुम्ही निर्णय देत नाही. ज्याचं मुलगी गेलं, आता हेच काय ना बारकं मुलगी गेलं 13 वर्ष, त्यांच्या आईवडिलाला किती दुःख लागलं. त्यांना अन्न गोड लागत असेल का. आता आजूबाजूची लोक झाली मोकळी, पण त्यांच्या आईवडिलांच्या पोटात दुःख राहिलं ना. 9 महिने बाळ सांभाळलं, 9 महिने सेवा केली, लहानाचं मोठं केलं. 4 वर्ष झाले त्याचा बोचा धुला, त्याला बाळावर त्यांना डॉक्टरकडे नेलं, सुविधा करून नीट केलं, आणि आज त्याचं बाळ मरून गेलं. ह्याची न्यायाची काही तशी गरज नाही. याला रस्त्यावर समाजाने फाशी द्यावं. न्यायाची काय गरज राहिली. या समाजाने डायरेक्ट अशी घडतंय ना त्याला फाशी द्यायची, शेवटची शिक्षा एवढीच द्यायची. असं माझी अजून विनंती आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, पळसाची पान आहे इथं, बाहुला नशी दुधाची आता भांडण आहे इथं. बघा आता ह्याचा पळसाच्या पानात तर दूध पाचतो बघा मित्रांनो. बघा खाली लागलं सांडायला बघा. तुला आता काय सांडतंय पण पितय बघा.
त्याला काही भांड दे तरी पितो या. काय करणार आता त्याला, नाही इलाज आहे ना, भांड राहिलं बिराडाव. येतो तो आता खायला उष्ट होतंय ना. आता भांडण पिय. राहिलं जेव्हा दोन्ही राहिली पिय. काहीतरी डोकं चालवायचं आणि डोक्याने काम करायचं. कारण डोक्याचा वापर केल्याशिवाय मजा नाही. नमस्कार मित्रांनो, उन्हाचं प्रमाण लय वाढलं या. बकऱ्यांचं असं झालं की आता उन्हाची बकरी बंद चालणार आणि जास्त करून काय करतंय, पाणी भरपूर पितं या. आणि आता पाण्याचा पण तोटावडा आला. तोटावडा अखेर महिना आला ना. आता या वैशाख महिन्यात म्हणजे पाऊस मिरगाला आता पडायचा, अजून मिरग निघाला नाही. आता लांबला थोडाफार, कारण आता दोंडीबा महिना आला. दोंडा महिना आता ह्या आंबरस करायचं, पाहुणं रावळं बोलवायचं. ते आंबरस पहिल्यापासून पाहुण्या रावळाला खाया घालायचा, नवीन सोयरीला खाया घालायचा. आता पहिल्यापासून परंपरा ते चालत आलेली. पण ह्यो महिना असा आहे की 3 वर्षातनं तोंडा पडतो. ह्या वर्षी बघा आता पाऊस आता म्हणजे थोडक्यात लांबलायच. जर आला येळ तर पडल, नाही तर महिना 15 ते लांब आहे पण बसलाय. आता ह्याच्यामुळं लांबल्यामुळं काय होईल, बाकीच्याला काय त्रास होऊ शकतं नाही, पण शेतीला पण फरक असा पडणार आहे की टायमावर पेरायची, तिची हगाम निघून जाईल. आणि आमच्या मेंढपाळांचं पण असं हाल होईल की आता काय काय बघा, घाट चढून पण गेले. घाट म्हणजे खंडाळ्याचा घाट चढून गेले ते. काय का अजून रायगड पनवेलमध्ये आहेत. तर त्यांना काही ठिकाणी असतं की पाणी नाही भेटणार, बकऱ्यांना चरागाण नाही भेटणार. बराचसा त्यांचा हाल होणार आता. तर आता असं माझं म्हणणं की भगवंताने हाल नाही करायला पाहिजे. आता शेवटी निसर्ग आहे त्यो, माणूस कसा पण जगू शकते. पण आता या एवढ्या बकऱ्यांना पाणी कुठं पाजायचं. आणि उन्हाचं म्हणजे आता जास्त उन्हाचा प्रमाण जे वाढला आहे. आम्ही सुद्धा रानात राहतोय, पण जेवण अजिबात खावाना. म्हणजे आमच्या आता मेंढपाळाचं बराचसाच हाल होणार, कारण उन्हात ना समधी मंडळी उन्हात. बरं आता ह्याला नेलीच पाहिजे. आणि आमचा वाडा भर आता परतीच्या वाटायला लागल्यामुळं आता जाणं गरजेचं झालं. अशा गोष्टी तर असं मी बाळ मला हात जोडतो की लय त्रास काय कोणाच करू नको. थोडाफार पाऊस होऊ दे आणि ह्या मेंढपाळाला बकऱ्यावाल्याला चारा होणे, शेतकऱ्याचं चांगलं होऊ दे. नमस्कार मित्रांनो, इतकं ऊन झालं की भरपूर ऊन झाले. उन्हाला काय मापच नाही. कारण माणसाच्या आयुष्यात तसा विचार केला तर काहीच नाही. पण उभ्या आयुष्यात माणसं जोडा, जेवढी जोडता येईल तेवढी जोडा, पण तोडू नका. जेवढी माणसं आपल्याला जोडता येतील ना तेवढी जोडा, तोडायचा प्रयत्न करू नका. कारण ह्याच उभ्या आयुष्यात हीच संघटना आणि हीच महत्त्व या आयुष्यात फक्त आपल्याला कळलं पाहिजे. याच्यावर लक्ष ठेवा आणि लक्ष ठेवून वागा. माझा हात जोडून विनंती आहे तुम्हाला चांगलं वागण्यासाठी. कारण ह्या देह आपला गेला परत नाही. तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, परत भेटणार नाही आणि मिळणार पण नाही. त्याच्यासाठी आयुष्यात चांगलं राहा, चांगलं वागा. जवळचं पण तोडू नका, जवळचं रक्ताची पण तोडू नका आणि लांबची पण जवळ करा.